दुसरीकडे अकोल्यातल्या सभेत बच्चू कडूंनी कलेक्टरला सोडण्याची भाषा केली। याआधी जळगावमध्ये कलेक्टर ऑफिसचं गेट ढकलून बच्चू कडूंनी कलेक्टरच्या दालनात प्रवेश केला होता। त्यावेळी गेट तोडलं, यावेळी कलेक्टरला सोडू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। जेवढे गुन्हे दाखल तेवढे गुण घ्या। 10 मध्ये जळगाववर 6 गुन्हे दाखल झाले, फक्त फाटक तोडलं तर आम्ही साध्या एकानंतर कलेक्टरला तोडून आम्ही त्याची परवा करणार नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली। शेतकऱ्यांच्या विषयावर गुलाबराव पाटलांचा आवाज दबलेला दिसतोय, त्यामुळे गुलाबरावांच्या घरावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हानच गुलाबराव पाटलांनी दिलं। तर 5 तारखेला पाळधी गावात येतोय, अडवून दाखवावं असं प्रति आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव, आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। गावात जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते हैं। मोर्चे पिछे तो तुमचा धंदा नहीं, तो हमारा धंदा है, वो आमचा धंदा है। आम्ही शिंगाडे काढत का 10 लोक आहेत का? बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू जाओ एक सगळा गाव मा। 5 अक्टूबरला जळगावला आहे ना, वहाँ मिलेंगे आपको। आप बोलो कहाँ ना आहे तो। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे।